इथली सिस्टीम अशी आहे की जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर हे दार असं उघडत नाही. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला हे अनलॉकचं बटन दाबावं लागतं. हे बघा, हे अनलॉकचं बटन दाबलं की हे दार ओपन होतं. पण मी तसं करून बघितलं, झालं नाही. मग मी नंतर काय केलं की हे कार्ड काढलं आणि मग नंतर अनलॉकचं बटन दाबलं, तेव्हा ते दार उघडलं. थोडंसं ट्रिकी आहे ते, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आपल्यासारख्या नवीन व्यक्तीला. पण मी आता इथे बघितलं, हे एक इमर्जन्सी एक्झिट. मला खूप जास्त भीती वाटली होती ज्यावेळेस पहिल्यांदा दार अडकलं. जर याच्यात अडकलो, फसलो तर निघायचं कसं बाहेर? कारण बाहेरून त्यांना बोलवायसाठी इथे नंबर पण कुठे दिसला नाही मला. चला आपण वायफायवरती कनेक्ट करून आपण गुगलवरून नंबर काढू पण शकतो. पण तो जो पॅनिकनेस आहे तो कमी नाही होत. तर इथे मला त्याचं सोल्युशन सापडलं. इथे इमर्जन्सी एस्केप म्हटलेलं आहे. हे जे आहे नॉब, हा असा दाबला जातो आहे. एवढा हा असा दाबला जातो आहे. हा दाबला की हे दार असं आपल्याला ओपन करता येईल. तर थँक गॉड ही पण एक व्यवस्था आहे इथे, त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काही काम नाही. पण अजून एक घाण अशी गोष्ट मला इथं दिसली आहे, ती म्हणजे हे बघा, हे इथे कुणीतरी घाण प्रकार करून ठेवलेला आहे आणि ते तंबाखू खाऊन थुकलेलं दिसतंय. तंबाखू पडलेलं आहे. अतिशय घाणेरडा प्रकार आहे हा. म्हणजे इतकं सुंदर हे सगळं बनवलं आहे, पण ही गोष्ट मेंटेन नाही केलेली आहे. म्हणजे हे इथं येऊन जे राहिले आहेत ना, त्यांच्यासाठी अतिशय घाणेरडा प्रकार हा असा वाटतोय मला. म्हणजे लाज वाटली पाहिजे लोकांना. इतकं सुंदर असं बनवलेल्या ठिकाणी पण आपण जर का अशा पद्धतीने घाण करत असाल ना, तर काही उपयोग नाही आहे तुमचा. थोड्याशा गोष्टी अतिशय कॉमन सेन्सच्या असतात, कसं वागायचं कसं. ही गोष्ट घाण करते या सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत ना, त्याचा ही एकच गोष्ट घाण केलेली आहे. बाकी ओव्हरऑल ओके. मला रात्रभर राहायचं आहे फक्त, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. पण असा विचार जर का प्रत्येकाने केला रात्रभर राहायचं काही इश्यू नाही, तर झालं. असो, काय हरकत नाही. मी एन्जॉय करतो माझा व्हिडिओ. तुम्ही पण एन्जॉय करा, व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.